उचलली जीभ आणि लावली रे टाळ्याला. अयो बाप. अहो पण बोर म्हटले की अनाथ असल्यासारखं वाटते. ती अनाथ नाही, आमची चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी सखोय, आमची होणारी बायको आहे ती. काय मग जा मग जा घेऊन ये त्यांना. म्हणाव छोट्या मालकीनबाई मालक बोलवत्यात, येत आहे का असं मला. आत्ता जातो बघा. तुम्ही कशा बाई घाई करताय? तुम्ही सासूबाई संग इथंच बसा निवांत. दामू घेऊन येईन चकोला. बोला अंबाबाईचा. अशाप्रमाणे गोंधळी बुवा आज या ठिकाणी अंबाबाईचा गोंधळ मांडलेला आहे. हा समय तो समय झाला. ड्युटी टिकमट पाजळली. 5 पळे ड्युटीवर ते जळालं आणि भक्ताच्या पाठीमागचं निघणं दूर पळालं. मग आई अंबाबाई ह्या गोंधळासाठी कशी आली बरं? भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग. भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग. आई गोंधळाला ये ग. मन कुंकवाचा घे ग. गोंधळाला ये ग. मन कुंकवाचा घे ग. भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला. पांडू तिकडे गोंधळ सुरू म्हणजे देवीचा राहुल तिकडेच असेल. भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग. आई गोंधळाला ये ग. मन कुंकवाचा घे ग. गोंधळाला ये ग. मन कुंकवाचा घे ग. पण पुरे आपण आपले जिन्नस इथवर घेऊन आलो. हे जिन्नस शिकायसाठी आपलं दुकान मांडायचं कुठं? कुठेतरी जागा शोधावी लागल ना. पांडू ते बघ तिकडे जागा आहे. तेवढी जागा आपल्याला पुरेल ना? हा 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 चल. कुठे सापडलेला यो? कुठे गेल्या छोट्या बालकीनबाई? अरे देवा, या छोट्या मालकीनबाई मला काय स्वस्त बसून देणार नाही तो. या छोट्या मालकीनबाईंच्या मागे धावून 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 मी होणार आहे हो बारीक चवळीच्या शेंग्यासारखा बारीक म्हणतो मी. नारबा जी मालक. या दामेला एवढा येळ का लागतोय बघ जरा. जी मालक. ए पोरट्यांनो, हा काय चाललंय? आणि कुणाला इचोरा पसारा मांडला इथं? ही जागा माझी आहे. चला निघा इथनं, निघा. आणि ए तू रे चल पांडू पैसे टाक. भाड्याचं पैसे तरी अडचण नव्हती, पण इकडे तर जागाच मिळणार नाही. आता आपण काय करायचं? देवी माते, इतके अडथळे पार करत आम्ही इथवर आलो. एवढी संधी दे ना ग.
तुम्ही अजून इकडच. चला निघा बोललो ना. मला आता मी बघतो बघ. नाही नाही काका, थांबा ना. तुम्ही तरी आमचं सामान फेकू नका. आम्ही खूप लांबून आलोय, आम्हाला हे सामान विकायचंय. त्यांची अशी तोडमोड झाली तर कसं चालेल? विकायचं म्हणे? तुमच्या बापाची पेंड आहे का? रावळा समोरची एवढी मोक्याची जागा फुकट गावणार आहे तुम्हाला? हा, 1 पैका भाडं द्यावं लागल तरच जागा मिळेल. 1 पैका? अहो काका, आमच्या जवळ पैके नाही तो. काका, आम्ही एक काम करतो. आम्ही जे जिन्नस आणले ते विकतो. यामधून जे पैके येतील त्याच्यामध्ये तुमचं भाडं देतो की. आणि जर तुमचं जिन्नस विकलंच नाही गेलं तर? आगाव भाडं द्या चला, नाही तर जागा नाही मिळायची. अहो नाही नाही काका, आमचे जिन्नस रुचकर आहेत, ते नक्की विकले जातील. हवं तर तुम्ही चाखून बघा. एवढं काय रुच करतात? दाखव दाखव दाखव. वाह, लाडू. हा ठीक आहे ठीक आहे. तुम्ही लहान मुलं आहे म्हणून परवानगी देतो मी, पण जाण्यापूर्वी ह्याच्यातले थोडे लाडू मी घेणार. अहो घ्या की काका. अरे पांडू, आपण तर एवढेच लाडू आणले होते आणि त्यातून पण अर्धे त्यांनी घेतले. आता यातून 2 रुपये कसे जमणार? एकटीच म्हातारी बघून चोरा चिलट्यांचं फावायला नको. फावणारच आहे. 8 रुपये अशी संधी कोण सोडील होय? अगं म्हातारे, मॅच करतो का नाही बघ काहीतरी. मालक, दामूशेठ आडोशाला निवांत बसले. जा बोलवते बैलाला, घेऊन ये. बोलवतो. दामूशेठ, 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 काय करताय इथं? छोट्या मालकीनबाईंना शोधायला आलाय का आराम करायला आलाय? शोधायला. तो मालकीनबाई, 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 छोट्या मालकीनबाई, छोट्या मालकीनबाई, छोट्या मालकीनबाई, छोट्या मालकीनबाई. चला चला. अहो पण शोधायला का लागतंय सखूला? म्हणजे जे सखू बैलगाडी जो नाही. एकदम मऊ मऊ गोदड्या घ्या घ्या. एकदम मऊ मऊ गोदड्या. ताई, मऊ मऊ गोदड्या घ्या. अहो एकदम उबदार आहेत. घ्या ना, घ्या ना मावशी. घ्या काकू, घ्या ना काका, घ्या. आणि एकदम रुचकर लाडू बी घ्या, त्याच्यासोबत कुरमुऱ्या बी घ्या. घ्याल एकदम रुचकर लाडू घ्या. मावशी, ओ आत्याबाई घ्या. तुम्ही बी घ्या आणि तुमच्या लेकरा बाळांना बी द्या. या तर चव बघा, तुम्हाला आवडलं तर घ्या ना.
मला तर रडूच येते. आपण जायचं का माघारी? नाही पांडू, ती घंटा वाजली बघ. म्हणजे देवी आई आपल्याला स्वतःच सांगते की मुलांनो, मी तुमच्या पाठीशी आहे, पण तुम्ही मला लाडूच दिला नाही. एक काम कर, तू इथेच थांब. मी आतमध्ये जाऊन आपल्या दोघांच्या वतीने देवी आईला प्रार्थना करते आणि तिला लाडू पण देऊन येते. अरे ते मी तुला आल्यावर सांगते. आता घ्या रुसका लाडू घ्या आणि गोदड्या बी एकदम मऊ मऊ गोदड्या घ्या. वर तोडून बोलतोय ते दोघं पळाले म्हणून. कुठं गेलं ते? तू काय करत होतास? बोल, कुठं गेली सकू? सकू नाहीये. अरे सकू सकू चांगल्या मोसक्या बांधून ठेवा इकडं. आम्ही सांगितलं सोडायचं नाही. जीव कासावी झालाय माझा. ही सकू कुठे गेली? हे आजूबाजूला जंगल आहे, तिथं जनावर फिरत्यात, लुटार वाजत्यात. अरे कुठं काही दगा फटका झाला तर? अरे सगळ्यात मोठा लुटारू तर तू आहेस. सासूबाई असा संताप बरा नाही. तुम्ही इथे निवांत बसा, तोपर्यंत मी आणि हे समजे लोक जाऊन सकूला शोधून घेऊन येतो. अरे माणूस नाही, राक्षस आहेस, राक्षस राक्षस. विठुरा, अरे बघतोयस ना रे, जे चाललंय ते तुला तरी योग्य वाटतंय का रे? सकू मोठे आशेने तुझ्या उत्सवात आले ग. माझी उमय्याने आपण राक्षसाच्या तावडीत येत. आमच्यावर कर्ज आहे, मला बळ दे ना. नवस तुला ग केला वाहिल पाळण सोन्याचा. सोडा सोडा. ए गप्पा बसा रे. नका भांगू आम्हाला. बांधा रे. जाऊ दे आम्हाला. गप्पा बसा. हो सोडा. सोडा आम्हाला. हो जाऊ दे. जाऊ दे आम्हाला. हो सोडा. हो जाऊ दे आम्हाला. गप्पा बसा. शांत बसा, एकदम शांत. असं नका करू. आमची सकू हरवली आहे, तिला शोधायला जायचंय आम्हाला. जाऊ दे. दया करा, दया करा आमच्यावर. दया करू. तुमच्यावर दया केली तर मालक आमच्यावर जी दया करतील ना, ती झेपायची नाही आम्हाला. गप्पा बसा. ऐका आमचं. आमचं सकू. जाऊ दे आम्हाला. सोडा. ऐका ना. सोडा ना. कुठे असेल आपली सकू? तुम्हा पोरं कुठे आहे हा प्रश्न आहेच. मला जास्त चिंता वाटते, मालक जर सकू पर्यंत पोहोचले तर काय होईल? विठुरायाचा धावा करण्याखेरीज काहीच नाही हो आपल्या हातात. विठुराया, 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 विठुराया. घ्या मावशी, गोदड्या घ्या आणि एकदम रुसका लाडू आणि चिवडा बी घ्या. ओ मावशी या की या, एकदम मऊ मऊ गोदड्या घ्या. गोदड्या एकदम मऊ मऊ. आमचे लाडू घ्या ना, आम्ही इथे समोर विकतोय.
एकदा चव तर घेऊन बघा. तुम्हाला आवडलं तर घ्याल ना? हे घ्या. एकदम रुचकर लाडू आहे. घ्या घ्या. आवडलं तर सांगा. बी एकदम मऊ. घ्या. आवडलं तुम्हाला? घ्या ना मग. छान आहे. मग घ्या ना. अहो काकू आवडलंय ना, मग घ्या ना काकू. हे बघ, हेच ते घर. त्या घरामध्ये जायचं. तो लाल रंगाचा बटवा त्या म्हातारीनं सूल घरातल्या पितळी डब्यामध्ये ठेवला आहे. तो फकस्त घेऊन यायचा बस. हो काय? हा. भूक लागली, पोटाले काहीतरी द्या ना. खायले नाही म्हणून ते कामाले तयार झालो ना. अरे गडिया, अरे बोलणं तू एवढा ढिला, मग काम केलं तर 4 दिवस लावशील. कसं व्हायचं? नाही ना, आणतो ना. भूक लागली ना. अदोगर काहीतरी खायला द्या ना. वय, तो बटवा आणला की त्यातला एक पैका मी तुलाच देणार आहे. हा मग पण भूक लागली ना. भाकरी द्या ना. अरे वय, मी तुला भाकरी बी देणार आहे. तू फकस्त तो बटवाण बस. हा, तुला भाकरी बी मिळेल. काय काळजी करू नका. हा, निक उचल पाय पटापटा. अरे घेऊन तो बटवा. हा निक. भाकरी देईन तुला मी. एकदम रुचकर लाडू. घ्या घ्या काका. अहो काका, हे घ्या ना. ताई, हे घ्या ना. एकदम आवडलं तर घ्या ना. एकदम मऊ आणि एकदम रुचकर लाडू बी. काका एकदम चाकून बघा. या एकदम मऊ गोदड्या घ्या. या एकदा चाकून बघा. अहो काका. अरे कुठे सकू? दामू, अरे किती शोधले सापडत नाही. ओ दामू शेठ, अहो कुणाला शोधताय? अयो, अहो ते आमच्या गावातली एक लहान मुलगी आणि एक बेधाडा एवढा पोरगा कुठे बघितलं का हो तुम्ही? अहो ती शिवापाची पोरगी ना. आणि तिच्या बरोबर तिचा सवंगडी पण आहे. अहो ते शिरगावच्या उत्सवाला गेली की. चला दामू, दिशा तर सापडली. गाडी काढ, आपण निघूया. जी मालक. अहो मालक, ह्या आडवाटाने जा की, लवकर पोचाल. चोर वाट दाखवतोय. ज्या कामाचा माणूस आहे, ध्यानात ठेव. चला रे. चला.
चला इकडे इकडे मालक मालक इकडे मालक इकडे चला हो. ऐका ऐका या 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 पिढ्याने पिढ्या या दोरीवर चालणारी बाई आपण पाहत आलोय. जी कोणी बाई ही दोरी पार करल त्यातनी श्रीमंत दुर्गादास शेठ यांच्याकडनं 20 पैका इनाम मिळणार आहे. हो 20 पैकी कोण येते? 20 पैकी इनाम मिळायला कोण येते? जाऊन जाऊन जाशील कुठं सकू. या नौकोत नरोत्तमाच्या पंजेतून सुटणं सोपं नाही. तुझी आणि माझी आयुष्यभराची गाठ बांधली गेली आहे. जाशील कुठं? आज देवीचा उत्सव आहे आणि ही दोरी जी कोणी बी बाई पार करल त्यासनी श्रीमंत दुर्गादास शेठ यांच्याकडून 20 पैका इनाम मिळणार आहे. हो 20 पैकी मला मिळाले तर पण दोरीवरून चालायला लागेल. जमेल का मला? पण एकदम 20 पैकी मिळवण्याची ही संधी विठुरायानेच दिली असेल तर मला प्रयत्न तरी करायला हवा.